संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतीये। देहूमध्ये मंदिराला या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, तर फुलांची आरासही करण्यात आली आहे। यंदा या पालखीचं 341वे वर्ष आहे। मुख्य प्रस्थान सोहळा दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या देहूत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। वारकरी मोठ्या संख्येनं देहूत पोहोचतायत, तर मानाचा अश्व देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। मुसळधार पाऊस कोसळतोय आणि देहू नगरीत वारकरी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। तर तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याकरता मानाचा असलेला बाभुळगावकरांचा अश्व देहू नगरीत पोहोचलेला आहे। देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते या मानाच्या अश्वाचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात आज देहू नगरीतून तुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया देहू नगरीत आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडे। सुशांत, रामकृष्ण हरी माऊली, या ठिकाणी आपण पाहतोय गाडगे बाबांच्या वेशात काही वारकरी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात मुख्य पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होईल। सुशांत, दुपारी 2:30 वाजता हा मुख्य प्रस्थान सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। टाळ मृदुंगाच्या जयघोषात या ठिकाणी प्रस्थान सुरू होईल आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषात तुकोबांची ही पालखी ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात मंदिर परिसरातून बाहेर पडून पंढरीची वाट धरेल। या सगळ्यावर लक्ष आपलं कायम राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।